नमस्ते, मी खरात सर माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 सराव संच 3.3 मधील पहिलं गणित अभ्यासणार आहोत. पहिलं गणितामध्ये काय सांगितलं दिले पहा. केंद्र सी असलेल्या वर्तुळावरती जी डी ई आणि एफ. केंद्र सी असलेल्या वर्तुळ काढलेलं आहे आणि या वर्तुळावरती जे बिंदू आहेत ते जी डी ई आणि एफ हे बिंदू आहेत. कोण ईसीएफ चे माप कोण ईसीएफ चे माप दिलेले आहे आपल्याकडे 70 अंश दिलेला आहे आणि कंस डीजीएफ चे माप 200 अंश असेल तर कंस डी आणि कंस डीईएफ यांची मापे ठरवा म्हटलेलं आहे. आकृतीत पाहूया आपण. ईसीएफ चं माप 270 दिलेलं आहे आणि डीजीएफ म्हणजे कुठे आहे पहा. हा डी इथून कंस सुरुवात होतो आणि हा जो आहे तो डीजीएफ या इथपर्यंत या ठिकाणापर्यंत हा 200 अंशाचा आहे. उत्तरामध्ये पहा कोण जो दिलेला आहे कोण ईसीएफ बरोबर कोण ईसीएफ बरोबर माप कंस ईएफ माप कंस ईएफ. याचं कारण काय. कंसाच्या मापाच्या व्याख्येवरून काय लिहिलं बघा. ईसीएफ चं माप जे दिलेलं आहे ईसीएफ बरोबर ईएफ माप कंस ईएफ. आणखी एक इथं संदर्भ सांगता येतोय. कोण ईसीएफ हा केंद्रीय कोण आहे. केंद्रीय कोणाचं माप हे संगत कंसाच्या मापा इतकं असते. म्हणजे ईसीएफ बरोबर म्हणजे ईसीएफ चं माप माहिती आहे आपल्याला 70 अंश बरोबर माप कंस ईएफ. आपल्याला कंस मिळून गेला. आता पुढे पहा. ईएफ चं माप आपल्याला मिळाले 70 अंश आताच आपण काढलं. आता पुढे आपल्याला पाहूया. बघा पुढे काय. माप कंस एम कंस हा पूर्ण घेऊया. डीजीएफ माप कंस डीजीएफ अधिक माप कंस आता काढलेलं घेऊया ईएफ अधिक माप कंस आता उरला कुठला हो. डीजीएफ घेतला आपण ईएफ घेतला. आता राहिलेला कोणता डी बरोबर किती असणार आहे हो. पूर्ण घेतला डीजीएफ ईएफ आणि डी या सर्व म्हणजे हा पूर्ण वर्तुळ पूर्ण आपण कव्हर केला. म्हणजे वर्तुळाचं माप किती अंश वर्तुळाचं माप जे असते ते 360 असते बरोबर. म्हणजे किती येणार आहे 360 अंश. वर्तुळाचे अंशात्मक माप वर्तुळाचे अंशात्मक माप. किमती ठेवूया आपण. डीजीएफचं माप आपल्याला डीजीएफचं जी किंमत आहे ती आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे. म्हणजे ती आहे 200 अंश अधिक ईएफचं माप आपण आता इथं वरती काढलेलं आहे ते आहे 70 अंश अधिक माप कंस जे माहित नाही ते तसं लिहायचं माप कंस डी बरोबर 360 अंश. आता 70 आणि 200 यांची बेरीज होते 270 अंश अधिक माप कंस डी बरोबर 360 अंश. आता डीईचं माप काढायचं आहे. म्हणजे हे 70 इकडे अधिक आहे तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे वजा होणार आहे. म्हणजेच माप कंस एम कंस डी बरोबर 360 अंश. हे पूर्वीचं हे इकडे अधिक आहे इकडे काय होणार वजा 270 अंश. 360 मधून 270 वजा करायचा आहे. पहा पाहून घ्या पुस्तक मी सगळं गणित काय केलंय बा. ईएफचं माप काढलं सर्वांची बेरीज 360 अंश आणि मग किमती ठेवलं आणि त्यांची वजाबाकी करायची आहे. 360 वजा 270 म्हणजेच माप कंस डी बरोबर 360 वजा 270 90 अंश.
आपल्याला डीईचं माप मिळालं. म्हणजे डीईचं माप आपल्याला जे आहे या ठिकाणचं मिळून गेलं. आपल्याला प्रश्न आणखी एक विचारलाय, माप कंस डीईएफ चं विचारलेलं आहे. माप कंस डीईएफ बरोबर. डीईएफ म्हणजे काय आहे? माप कंस डीई अधिक एम कंस ईएफ. बघा डीईएफ म्हणजे काय? हे दोन कंस आहेत त्याच्यामध्ये. डी ची किंमत काढलेली आहे आपण आताच, किती आहे? 90 अंश. अधिक ईएफ ची आपण किंमत काढलेली आहे, किती आहे? 70 अंश. म्हणजेच बरोबर किती येणार आहे? 90 आणि 70 160 अंश. म्हणजेच माप कंस डीईएफ बरोबर 160 अंश. हे उत्तर शेवटी आपल्याला. अशा प्रकारे पहिला प्रश्न आपण 2 पाहूया. यातला दुसरा प्रश्न आपण पाहतोय, आकृतीमध्ये त्रिकोण क्यूआरएस समभुज आहे. क्यूआरएस समभुज आहे तर दाखवा की. याच्यामध्ये 2 गणित आहेत. 2 गणित आपल्याला दाखवायचे. पहिला आहे कंस आरएस एकरूप कंस क्यूएस एकरूप कंस क्यूआर. आणि 2 नंबरला आहे कंस क्यूआरएस चे माप 240 अंश आहे. उत्तरामध्ये पाहूया आपण. पहिल्यांदा आकृतीमध्ये जर गेलो आपण तर पहिल्यांदा सांगितले पहा, त्रिकोण क्यूआरएस हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण कशाला म्हणतो आपण? ज्या त्रिकोणाच्या 3ही बाजू समान असतात त्या त्रिकोणाला आपण काय म्हणतो? समभुज त्रिकोण म्हणतो. आणि म्हणून पहिल्यांदा उत्तरामध्ये त्रिकोण क्यूआरएस समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण आहे. जर समभुज त्रिकोण असेल तर त्याच्या 3ही बाजू समान असतात आणि म्हणून रेख एक बाजू घेऊया क्यूआर बरोबर म्हणता येईल किंवा एकरूप म्हणता येईल. एकरूप रेख क्यूएस एकरूप रेख राहिली कुठली आहे पहा? क्यूआर क्यूएस क्यूआर घेतली क्यूएस घेतली आरएस. आता ह्या तिन्ही ज्या आहेत त्या बाजू एकरूप आहेत. आता आपण त्रिकोणाचा संदर्भ न विचारात घेता जर आता आपण फक्त क्यूआरचा विचार करा. क्यूआर ही या वर्तुळाची काय आहे? जीवा आहे. आरएस ही या वर्तुळाची काय आहे? जीवा आहे. त्याचबरोबर क्यूएस ही वर्तुळाची काय आहे? जीवा आहे. आणि जर मग ह्या वर्तुळांच्या जीवा असतील ह्याचं कारण काय? समभुज त्रिकोणाच्या बाजू. समभुज लिहून घ्या अगोदर. समभुज त्रिकोणाच्या बाजू. आणि आता ही क्यूआर ही जीवा आहे, आरएस ही सुद्धा जीवा आहेत आणि क्यूएस ही सुद्धा जीवा आहेत. मात्र जीवा आहेत मात्र त्या समान आहेत आणि म्हणून आपण त्या ठिकाणी एकाच वर्तुळामध्ये एकरूप जीवा जे असतात, एकाच वर्तुळातील एकरूप जीवांनी तयार केलेले कंस सुद्धा एकरूप असतात. आणि म्हणून आपण याच्या अगोदर प्रमेय पाहिलेलं आहे पहा. एकाच वर्तुळातील म्हणून या ठिकाणी म्हणूया एका वर्तुळाच्या एकरूप जीवांचे एका वर्तुळाच्या एकरूप जीवांचे एकरूप जीव आहेत. किती जीव आहेत त्याच्यामध्ये? 3 जीव आहेत. एकरूप जीवांचे संगत कंस कसे असतात? एकरूप असतात. हे महत्वाचं आहे. म्हणून आपण हे विधान लिहिता येईल आपल्याला. आता जर एका वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात म्हणजे एकाच वर्तुळातील एकरूप जीवा जे असतात आणि त्या एकरूप जीवांनी तयार केलेले जे कंस आहेत. उदाहरणार्थ पाहूया आपण. आरएस ही जीव आहे. या जीवांमुळे या आरएस मुळे कुठला कंस तयार होतोय? तर कंस आरएस हा इथं पहा. क्यूएस मुळे काय झालं या जीवामुळे? तर क्यूएस हा इकडचा पहा हा कंस तयार होतोय आणि क्यूआर मुळे कुठला होतोय? तर या ठिकाणचा कंस तयार होतोय. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो जर एका वर्तुळाच्या एकरूप जीवाचे संगत कंस एकरूप असतील तर म्हणून आपण म्हणू शकतो कंस. आता कंस कोणकोणते झालेले आहे? क्यूआर
कंस क्यू आर एकरूप कंस क्यू एस एकरूप कंस आर एस. काय केलं बघा, जेव्हा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस सुद्धा एकरूप असतात आणि म्हणून ते कंस आपण एकरूप लिहिलेले आहेत. ते पहा तेच आहेत, क्यू आर त्याचबरोबर क्यू एस आणि आर एस. आता आपण काय करूया, या कंसाला आपण एक चल मानूया. म्हणजेच या सर्वांना आपण काय करूया, कंस क्यू आर बरोबर एक्स मानू. जर क्यू आर ला एक्स मानलं तर क्यू एस सुद्धा एक्स असणार आहे, आर एस सुद्धा एक्स असणार आहे, कारण की ते एकरूप आहेत. आणि म्हणून आपण ते सर्व एकत्रित लिहू शकतो. आपण कुठल्याही पहा, हे 1 2 आणि 3 म्हणजेच काय, पूर्ण वर्तुळ येते. आणि म्हणून कंस क्यू आर अधिक कंस क्यू एस अधिक कंस आर एस बरोबर किती असणार आहे, 360 वर्तुळाचे माप, वर्तुळाचे पूर्ण माप. आता काय करूया, आपण त्याची एक्स मानूया, आपण किमती ठेवूया आपण, म्हणजे एक्स अधिक एक्स अधिक एक्स बरोबर 360 अंश. बरोबर किती आलं, 360 अंश. आता एक्स 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 ह्या तिघांची बेरीज किती येणार आहे, 3x बरोबर 360 अंश. म्हणजे एक्स बरोबर 360 अंश भागिले 3, 3 के 3, 3 2 6 0, म्हणजे एक्स बरोबर किती आलं, 120 अंश. आणि पहिलाच आपल्याला सिद्धता आहे, क्यू आर बरोबर क्यू आर बरोबर कंस क्यू आर बरोबर कंस आर एस बरोबर कंस क्यू एस हे सिद्ध करायचं आहे. तर या ठिकाणी पहिली सिद्धता आपल्याला सिद्ध होते, कारण काही एक्स जर आपण 120 असेल तर तिघांचा एक्स म्हणजे किती असणार आहे, पुन्हा 360 येतोय. अशा प्रकारे पहिलं प्रूफ होते. दुसऱ्यांदा आपल्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला प्रश्नामध्ये आता एक्स ची किंमत मिळाली. आता दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्याचं उत्तर आपल्याला पाहिले, क्यू आर एस चं माप काढायचं आहे. माप कंस क्यू आर एस बरोबर क्यू आर एस कुठं आहे, या ठिकाणी बरोबर एक्स. आता आपण एक्स मानले म्हणून एक्स अधिक एक्स लिहितो, बरोबर किती येणार आहे, 2x. क्यू आर एस बरोबर काय लिहिलं, क्यू आर एस म्हणजे हा पूर्ण कंस पहा इथपर्यंत. हा क्यू आर किती आहे, आपल्याकडे एक्स मानले आपण, आर एस किती आहे, एक्स, म्हणजे एक्स अधिक एक्स म्हणजेच काय बघा, एक्स अधिक एक्स 2x. मात्र एक्स ची किंमत माहिती आहे आपल्याला, एक्स ची किंमत आपण 120 काढलेली आहे, 120 अंश बरोबर. म्हणजेच काय, 120 गुणिले 2 जर केलं 24 म्हणजे 240 अंश. अशा प्रकारे या माप कंस क्यू आर एस म्हणून माप कंस क्यू आर एस बरोबर 240 अंश हे सिद्ध होतं. प्रश्न 3 नंबर पाहूया. प्रश्न क्रमांक 3, आकृतीमध्ये जेव्हा एबी एकरूप जेव्हा सीडी, एबी एकरूप सीडी, तर सिद्ध करा कंस एसी एकरूप बीडी, एसी आणि बीडी हे कंस एकरूप आहेत. आता पहा, जे दिलंय ते लिहूया आपण. पहिल्यांदा उत्तर, जेव्हा एबी एकरूप जेव्हा सीडी, जे दिलंय ते लिहिलंय. जर असं असेल तर एकाच वर्तुळामधील एकरूप जीवांचे संगत कंस सुद्धा एकरूप असतात. आणि म्हणून लिहायला पाहिजे आपल्याला, एकाच वर्तुळातील एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. आता पहा, एकरूप जीवा कोणते आहेत, एबी आणि सीडी. म्हणजे एबीचा संगत कंस कोणता, तर ए बी इथपर्यंत. सीडीचा कंस संगत कंस कोणता, तर सी आणि डी इथपर्यंत. आणि म्हणून आपण म्हणू शकतो कंस एबी एकरूप कंस सी डी. आता पुढे पाहूया आपण. आता
कंस ए बी पहा कंस ए बी बरोबर म्हणजे जो ए बीचा हा कंस आहे ए बी हा पूर्ण लक्षात घ्या इथून इथपर्यंत हा या कंसामध्ये दोन कंस येतात पहा एक एसी आणि बीसी कंस ए बी बरोबर कंस एसी अधिक कंस सी बी दुसरा कंस घेऊया कंस ए बी नंतर सीडी घेऊया आता सीडी मध्ये सुद्धा काय दिसणार आहे सीडी मध्ये सीबी आणि बीडी हे दोन कंस आहेत कंस सीडी बरोबर कंस सीबी किंवा सी बी अधिक कंस बी डी ह्या दोघांचं काय हो दोघांचं कारण काय लिहिता आपल्याला तर हे जे कंस आहेत कंसाच्या बेरजेच्या गुणधर्मानुसार काय लिहिता येईल आपल्याला कंसाच्या मापाच्या बेरजेच्या गुणधर्मावरून कंसाच्या मापाच्या बेरजेच्या गुणधर्मावरून आता याच्यामध्ये जर आपण अभ्यासलो ह्या दोन्ही याला आपण विधान नंबर 1 दिलं असतं याच्यापूर्वी तर याच्यावरून असं आपण लिहिलं ए बी आणि सी डी एकरूप आहेत बघा ए बी आणि सी डी हे एकरूप आहेत तर जर यांची डावी बाजू सारखी असेल तर उजवी बाजू सुद्धा काय असणार आहे सारखी असणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण फक्त कंस लिहिले याच्यामध्ये माप कंस जर लिहिलं तरी चालू शकते आणि म्हणून आपण लिहू शकतो कंस एसी अधिक कंस सीबी बरोबर दुसरा घेऊया आता पहा हा घेतला आपण आता हा घेऊया कंस सीबी अधिक कंस बी डी एक वरून विधान जे आहे ते एक वरून आपण आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर डाव्या बाजूला कंस सीबी आहे उजव्या बाजूला कंस सीबी आहे उरलं काय फक्त पहा कंस एसी बरोबर कंस बी डी आणि हीच आपली सिद्धता आहे पहा सिद्ध करा कंस एसी एकरूप कंस सीडी आणि म्हणून आपण म्हणता येईल कंस एसी एकरूप कंस बी डी सिद्धता सिद्ध होते सारांश 3.3 सोडवा